मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना की युवांची फसवणूक। युवकांना रोजगार देण्याचं मोठं स्वप्न दाखवून सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना संकटात सापडली आहे। महाराष्ट्रातील हजारो प्रशिक्षणार्थ्यांना वेतनाअभावी आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते व यावर शासनाची भूमिका मात्र पूर्णपणे मौन बाळगणारी आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली। रोजगाराच्या आशेने तब्बल 1,34,000 युवकांनी या योजनेचा लाभ घेतला। त्यामध्ये रायगडातील एकूण 1600 तरुण-तरुणींचा समावेश आहे। मात्र गेल्या 5 महिन्यांपासून या युवकांना विद्यावेतन मिळालेले नाही। ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांकडून सरकारने प्रत्यक्षात रुग्ण तपासणी, घरपट्टी वसुली, पाणीपट्टी कामकाज तसेच जुनी प्रलंबित कामे करून घेऊन तरुणांची फसवणूक करण्यात आली। 2024 विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारकडून ही योजना राबवण्यात आली। सुरुवातीला दर महिन्याला 10 तारखेला युवा प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन दिले जात होते। 12वी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना 6,000 रुपये, डिप्लोमा धारकांना 8,000 व पदवी धारकांना 10,000 रुपये विद्यावेतन दिले जात होते। मात्र आता या योजनेचा सरकारला पूर्णपणे विसर पडल्याचे दिसत आहे। युवा प्रशिक्षणाचा मुद्दा आहे तो गेले 5 ते 6 महिने पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। त्याच्यामध्ये आम्हाला कायमस्वरूपी रोजगार म्हणजे कायमस्वरूपी रोजगार शाश्वत आहे आम्हाला आणि आमची शासनाकडे मागणी आहे। त्यासाठी आम्ही 1 ऑगस्ट रोजी सांगली येथे कृष्णमय घाट मरण उपोषणासाठी आमची महाराष्ट्राची नेतृत्व तुकाराम बाबा महाराज हे तिथं मरण उपोषणासाठी बसलेले आहेत। तर त्यांची आमची एकच मागणी आहे की आम्हाला तिथे कायमस्वरूपी रोजगार मिळावा, ज्या आजकाल आम्ही सध्या काम करत आहोत आणि पुढील 11 महिन्यानंतर कसं नियोजन करणार, काय करणार याबद्दल शासनाने आमची दखल घ्यावी। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल KV न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।